नमस्कार मित्रांनो. बघू शकता आपल्या स्क्रीनवर आजची डेट आहे. बघा, आजची डेट आहे 13 ऑगस्ट 2026 आणि या ठिकाणी वेळ जो होते या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. जवळपास मार्केट 2 वाजून 37 मिनिटं झाली. 3:30ला मार्केट बंद होईल. तर बघा, रिझन असं आहे की आज आपण काही आजच नाही, मागच्या बऱ्याच दिवसापासून आपण स्विंग ट्रेडिंगवर जास्त फोकस केलेला आहे. या ठिकाणी निफ्टीचं करेक्शन झालं 1 2 3 4 5 6 7 8 10 दिवस, समजा 7 8 दिवस, बरोबर आहे. तर एवढं असून सुद्धा आपल्या स्टॉकमध्ये काय मुवमेंट अशी होते की एवढ्याला स्टॉक वर जातात आणि आपल्याला प्रॉफिट पण होते. ज्या की बघा या ठिकाणी मी लाईव्ह दाखवलं असतं, पण OTP ईमेलवर येत नाही, नंबरवर येतो पण ईमेलवर येत नाही, त्यामुळे आम्हाला दाखवता आलं नाही. त्यामुळे मी स्क्रीनशॉट टाकलेले आहेत आपल्या ग्रुपवर. आपला ग्रुप आहे की या ठिकाणी आपण लाईव्ह सगळ्या गोष्टी आपल्या असतात. तर या ठिकाणी बघा काही स्टॉक आहेत या ठिकाणी. ते स्टॉक या ठिकाणी मी सर्व स्टॉक ऍड केलेले आहेत. यानंतर या ठिकाणी तुम्हाला दाखवतो, जे की या ठिकाणी या आपल्या वॉच लिस्टमध्ये स्टॉक ऍड आहेत. तर बघा, या स्टॉकमध्ये मला हा स्टॉक बहुतेक आजच बाय केला असेल. या स्टॉकमध्ये 23 रुपये लॉस आहे. ऑक्चर फार्मा बहुतेक काल केला असेल, त्याच्यात 56 रुपये लॉस आहे. आणि पारसमध्ये 471 आहे. युनिक केबलमध्ये 200 रुपये, PCL असे स्टॉक आहेत. हायेस्ट लॉस जो आहे आरपीटेक्समध्ये आपल्याला 3,000. या ठिकाणी मी 2 भाग ऍड केले आणि आता पोझिशन खाली आल्यामुळे, बरोबर आहे. जे आपला महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, भाग जे आपण ऍड करतो ते आपल्यासाठी खूप आहे. त्यानंतर बघा प्रॉफिटेबल स्टॉक, बघा कल्याण ज्वेलर्समध्ये 1300, यशोमध्ये 1700. हे 2-2% हे प्रॉफिटकडे जाऊ नका तुम्ही. तुम्हाला पर्सेंटेज महत्वाचं आहे, तेच मला तुम्हाला समजून सांगायचं आहे. हे स्टॉक मी एक्झिट केला, अचानक पडला, सकाळी सांगितलं पण बहुतेक काहीतरी न्यूज वगैरे आहे आणि तो लगेच रिकवर पण झाला. पण मी याच्यात 4,000च्या आसपास काहीतरी प्रॉफिट बुक केलं. MCX पण काढून टाकला आज. ठीक आहे. त्यानंतर लास्ट जे मुवमेंट आहे, आता हे बाकीचे सगळ्या स्टॉकचे मी स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवलेत, ग्रुपवर पण शेअर केलेत. हे पण प्रिव्हियसमध्ये आपण जे थर्ड पार्ट ऍड केला होता तो पण या ठिकाणी दाखवतो. बघा, सकाळी आपण जसा ग्रुपवर टाकला त्यानंतर थर्ड पार्ट ऍड केला होता. तर या ठिकाणी बघा, जेव्हा मी थर्ड पार्ट ऍड केला त्यावेळेस मी तुम्हाला इथं प्रॉफिट शेअर केलं होतं. जेव्हा आपण प्रॉफिट दिसत होतं, तर जवळपास तुम्हाला या ठिकाणी त्या मुवमेंटला या ठिकाणी तुम्हाला 3,700 रुपये प्रॉफिट आणि 5% प्रॉफिट या ठिकाणी दिसत होतं, बरोबर आहे. पण जेव्हा पोझिशन ऍड केली ना, ते ॲव्हरेज होते मित्रांनो. जेव्हा आपण ऍड करतो त्याच्यामध्ये प्रॉफिटमध्ये असताना स्टॉक, तर ते त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा, या ठिकाणी बहुतेक या ठिकाणी बघा प्रिव्हियसमध्ये तुम्हाला 5,000च्या वर प्रॉफिट आता दिसायला लागलं, जसं की ॲव्हरेज झाली आणि नंतर मुवमेंट वरच्या दिशेला झालेली. क्युपिड आपला माझा गोल्डन आहे मित्रांनो, याचला मी बराच दिवस होल्ड करणार आहे. तुमच्याकडे पण पोझिशन असेल तर तुम्ही घेऊ शकता. सेलला पण मी होल्ड करणार आहे. याच्यात 22,000 40,000 जवळपास प्रॉफिट आहे. ते पर्सेंटेज बघा, 25% प्रॉफिट आहे, इथं 12% प्रॉफिट आहे. हे बाकीचे हळूहळू प्रॉफिट. आजच घेतला होता बॉक्स, जसा ग्रुपवर टाकला त्याच्यानंतर 600 रुपये जवळपास आपल्याला 4-5%ची मुवमेंट याच्यात पण भेटलेली आहे. आता दुसरा भाग 5%च्या वर गेला की आपण ऍड करू, म्हणजे ओके. तर RPL पण आहे. तर आता हे स्टॉक जे आहेत मित्रांनो, मला जे तुम्हाला सांगायचं आहे की आज दाखवतो तुम्हाला. निफ्टी बघा, निफ्टीची मुवमेंट आहे आजची, जी निफ्टीची जवळपास 1 मिनिट. निफ्टी या ठिकाणी दिसते तुम्हाला. निफ्टी निफ्टी कुठे गेली हे बघा ठिकाणी, 1 मिनिट. ठीक आहे. बघा निफ्टी जी आहे आज या ठिकाणी 67-68 पॉईंट मायनस आहे. पण आपले स्टॉक बघा, प्रिव्हियस आपण काल परवा 2-4 दिवसाखाली जर दिला असेल, या ठिकाणी बघू ज्या कधी दिला ते आपल्याला लगेच कळते. आपण कधी सांगितलं होता बघा, या ठिकाणी जेव्हा आपला व्हॅल्यूम हा सगळ्यात मोठा इंडिकेटर आहे. जेव्हा व्हॅल्यूम्स याच्यामध्ये आले, इन्व्हेस्टर ऍक्टिव्हेट होते, त्यावेळेस मला लक्षात आलं फूट स्प्रिंट्स जे आहेत इन्व्हेस्टरच्या, फूट स्प्रिंट हे लहानात नाव ठेवा. फूट फूट म्हणजे काय? इन्व्हेस्टर या ठिकाणून या वाटेने गेलाय हे आपल्याला जेव्हा कळालं की त्याच्या पावलावर पावलं आपल्याला ठेवायचे प्रयत्न करायचे. ज्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टर नाही, तुम्ही कितीही महिना नाही 6 महिने होल्ड जरी केला तर तो स्टॉक खाली येणार आहे, नाही तर असा साईड होणार आहे. इन्व्हेस्टरच्या फुटप्रिंट जर तुम्हाला ओळखता आल्या तर तुम्ही कुठल्याही स्टॉकमध्ये जसे पाहिजे तसे रिटर्न मिळू शकता. ज्या दिवशी इन्व्हेस्टर या ठिकाणी आला असं मला वाटलं, त्यावेळेस इथं इथं पोझिशन घेतली असेल मी. पोझिशन पुन्हा खाली आला स्टॉक, हे माझी इम्पॉर्टंट लेवल आहे. माझं पहिलं ठरलेलं आहे की मी 1 लाख रुपये इन्व्हेस्ट करतो. स्विंग ट्रेडिंग हा एक इंट्राडेचा गेम नाही मित्रांनो. इंट्राडे गॅम्बलिंग काय होते, आता मी करू शकतो पण तुम्ही करू शकता की नाही मला माहित नाही. तुम्ही प्रॉफिट दाखवता 10-20 हजार रुपये एका दिवसामध्ये, पण ती आपली काय म्हणता येईल ते शब्द वापरू नये, ती आपली हे नाहीये घेण्यासारखी. कारण की आपण 20,000 10,000 प्रॉफिट दाखवतो, पण एवढं महिन्याच्या एंडला या 20,000 किंवा 25,000पेक्षा ब्रोकरेज देतो, त्याच्यामुळे लॉस किती होतं ते तुमचं तुम्हालाच माहित नाही. त्यामुळे सिस्टमॅटिक चालायचं. त्याला थोडासा फंड लागू शकतो. फंडचे रिझन मी आपल्या ग्रुपमध्ये सांगितले होते की आपल्याला किती फंड लागू शकतो. त्या फंडवर तुम्हाला रिटर्न मिळतील, तुमच्या स्टॉकवर घेतलेल्या क्वांटिटीमध्ये नाही. आपलं ठरलंय एक भाग, जेव्हा आपण हा 10% 5%ची मुवमेंट झालेली असेल
आपल्याला या ठिकाणी इन्व्हेस्ट करायचा एक भाग आपला. जसा एक भाग घेतला, जसं 20% तुम्ही या ठिकाणी इन्व्हेस्ट केले, 20% वर तुम्हाला 10% जरी लॉस जर झाला ना, जसं की तुम्ही 2,000 इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला 200 रुपये लॉस होईल. आणि मी 20,000 इन्व्हेस्ट करतो तर मला 2,000 लॉस होईल. ती माझी ठीकठाक आहे. मला माहिती आहे, मी 2,000 लॉस झाला तर मला संध्याकाळी झोप लागू शकते, एवढं आहे. तर त्यामुळे मी काय करतो, या ठिकाणी इन्व्हेस्ट केल्याच्या नंतर ज्यावेळेस 5% मुवमेंट अप साईडला होते आणि आपण त्या ठिकाणी 1,000 रुपये प्रॉफिटमध्ये दिसायला लागतो माझ्या इन्व्हेस्टवर, बरं ना, 20,000च्या, त्यावेळेस मी 5%, त्यावेळेस मी पुन्हा एक भाग त्याच्यामध्ये ऍड करतो 20,000चा. मग त्यानंतर जी मुवमेंट माझी जर्नी आहे ती आजची, ही क्युपिड, SCL जे तुम्हाला दिसते की नाही, बाकी भरपूर स्टॉकमध्ये मी प्रॉफिट बुक केले, ते तुम्हाला दाखवले सुद्धा, बरोबर आहे. तर आता बघा, मला एकच सांगायचं आहे की निफ्टी मायनस असताना सुद्धा आपले स्टॉक पॉझिटिव्ह. आता आपल्याकडे किती स्टॉक आहेत आपल्या पोर्टफोलिओमध्ये बघा, या ठिकाणी प्रिव्हियस 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 स्टॉक आहेत. 14 स्टॉकमध्ये तर हायएस्ट स्टॉक कुठला पडला, SCL टेक, म्हणजे की आपण प्रॉफिट बुक केले पण तो प्रॉफिटमध्येच आहे. आपण घेतलेल्या लेवलपासून या ठिकाणाहून आपण घेतलाय तर तो अजून पण प्रॉफिटेबल आहे. आज पडला ठीक नाही, ठीक आहे. FCL 1% पडलाय, एक लेवल आहे. मी लेवल मारतो बघा. ज्या माझ्या लेवल जर तुम्हाला लक्षात यायला लागल्या भविष्यात किंवा येणाऱ्या काळामध्ये, मी तुम्हाला हळूहळू सांगणार आहे. लेवल तुटणं खूप इम्पॉसिबल असतं. एकदा कदाचित जर तुटली तर इथून आपल्याला धरायचं की आता आपल्याला लॉस होऊ शकतो. आणि तो लॉस आपल्याला माहित आहे की आपल्याला लॉस किती घ्यायचा आहे, बरोबर आहे. या ठिकाणापर्यंत कुठं आपण लॉस घेतला, बिंदास निघून जाणार आहे. त्या ठिकाणी 20% जरी मुवमेंट वर झाली तरी तो आपली एक्झिट याच्यातून होणारच आहे. लॉस ज्याला घेता येतो टाइम टू टाइम, बरोबर टाइमला, तो माणूस प्रॉफिटेबल राहू शकतो. आता बघा, असे बरेच माझे स्टॉक आहेत की त्या लेवलच तुटत नाहीत. तुम्ही बघू शकता, तुम्ही नंतर या गोष्टीचा अभ्यास करून बघा. आता बघा, हा स्टॉक आहे, बरोबर आहे. या ठिकाणून खाली आला होता, वर गेला, खाली आला, जसा वर गेला जबरदस्त मुवमेंट झाली. आज बॉक्स बघा, बॉक्स तर आज आपण घेतला, या ठिकाणी एक इम्पॉर्टंट लेवल होती, गॅपअप झाला, वरच्या दिशेला गेला. कल्याण ज्वेलर्स तर सांगू नका, भरपूर पैसे देऊन गेला आपल्याला कल्याण ज्वेलर्स. मी भरपूर वेळेस दाखवले तुम्हाला. पारस बघा, पारस या लेवलपर्यंत आला होता. या लेवलच्या खाली जर जायला लागला 7-8%, या इथून 7-8% जर खाली जायला लागला असता, समजा या ठिकाणी मी एंट्री केलेली आहे जवळपास, या ठिकाणी कुठेतरी एंट्री असेल, या ठिकाणून 7-8% जर खाली जायला लागला तर मला 20,000वर जे काही लॉस होणार आहे ते मी घेणार आहे, बरोबर आहे. तर 5% ऍड केल्यामुळे 40,000वर जे काही लॉस होईल तेव्हा पण मी घेणार आहे. पण जेव्हा माझी 70,000 टोटल इन्व्हेस्टमेंट होईल, म्हणजे 20, 20, 40 आणि 30, म्हणजे तिसरा भाग, चारच भाग करणार आहे मी. 70% जेव्हा इन्व्हेस्टमेंट होईल तेव्हा मात्र मी लॉसमध्ये जाणार नाही. मी एक तर कास्टच्या वर 1,500-2,000च्या वर निघणार आहे त्या स्टॉकमधून, नाहीतर एक चांगला प्रॉफिट घेऊन बाहेर निघणार आहे. त्यानंतर बघा, कुठला स्टॉक आहे आपला, यशो स्टॉक आहे. यशो स्टॉक बघा, या ठिकाणी ही लेवल आहे आपली, या ठिकाणापर्यंत आला होता, इथून आता वरच्या दिशेला. मला काही जास्त प्रॉफिट नाही याच्यामध्ये, मी हाय लेवलला घेतला होता. मी काही विचार करत नाही, एकदा घेतला घेतला बस. स्टॉपलस असं काही नाही मित्रांनो. तुम्ही जर एखाद्या कॅन्डलच्या खाली स्टॉपलस लावसाल, ते बरोबर एक हिट होणार आहे. तुम्हाला ठरवायचं आहे की मला लॉस किती घ्यायचा आहे, बस. तुम्ही जे ठरवलं ना, मला एवढा प्रत्येक स्टॉकमध्ये एवढा लॉस घ्यायचा आहे, 500, 1,000, 2,000, 5,000, 10,000, पण मला प्रॉफिट किती घ्यायचं हे आपल्या मनावर. लॉस तुम्ही कन्फर्म करा की मला लॉस याच्या वर जायचं नाही, 500च्या वर जायचं नाही, 5,000च्या वर जायचं नाही. हे तुमच्या कॅपॅसिटीवर अवलंबून आहे. पण हे 5,000 लॉस घेण्यासाठी त्याला खूप स्ट्रगल करावं लागेल. अजून मी पण घेत नाही, त्यामुळे थोडं वेट करा. मी जे नियम सांगितलेत आपल्या ग्रुपवर, आपले डिस्कशन कंटिन्यू चालू राहते. या ठिकाणी बघा, हा स्टॉक वरच्या दिशेला जाईल असा आमचा अनुमान आहे. स्टॉक आपण घेतले म्हणजे 90-80%. आता स्टॉक मार्केट आहे, शेवटी सेबीचे रूल तुम्हाला माहित पाहिजे. आपण कोणाला गायडन्स करत नाहीत किंवा आपलं कोणाला घ्या म्हणून सल्ला देत नाहीत. सेबीच्या रूल्सनुसार कुठलेही माझे तुम्हाला हे नाहीत की तुम्ही हे स्टॉक घ्यायला पाहिजे. तुम्ही तुमच्या सल्लागारासोबत, तुमच्या जे काही इन्व्हेस्टर ॲडवायझर आहेत त्याच्यासोबत डिस्कस करा किंवा स्वतः या स्टॉकवर अभ्यास करा आणि नंतर इन्व्हेस्ट करायचा प्रयत्न करा, बरोबर आहे. बघा, स्किल आहे. बाकीचे पण स्टॉक दाखवतो. हा स्टॉक बघा, आता इथं घ्यायला पाहिजे होता मी, आज वरच्या दिशेला थोडा घेतला, हरकत नाही. पण इथे एक रेजिस्टन्स आहेत, लेवल पण महत्वाचे असतात. ह्या रेजिस्टन्स 1,040च्या वर जोपर्यंत जात नाही तो चांगली मुवमेंट देणार नाही. पण आपल्याला घ्यायचं आहे त्याला, बस. एक भाग टाकलाय मी, बाकीचा भाग बघू नंतर काय. आरपीटेच ठीक आहे. आज आपल्याला जे लॉसमध्ये दिसतोय की नाही, या ठिकाणी आता आपण या ठिकाणी घेतलेला आहे त्याला, आणि तो आता लॉसमध्ये आलाय. पण ही लेवल इम्पॉर्टंट आहे आपल्याकडे, 800 रुपये. याच्या खाली जेव्हा जायला लागेल तर आपल्याला लॉस दिसेल. 7-8% जे 10% मॅक्झिमम आहे, 10च्या वर तर मी थांबणार नाही. 7-8% लॉस घेईल, नाही तर इथून एक जबरदस्त प्रॉफिट याच्यामध्ये आपण घेणार आहोत. ओके. त्यानंतर बघा, स्टेल बहुतेक काल घेतलेला आहे, याच लेवलला आहे, काही जास्त प्रॉफिट लॉस नाही. हा पण स्टॉक आहे, 2-3 दिवस झाले आपण घेऊन, वरच्या दिशेला साईडवेज होते. ही लेवल इम्पॉर्टंट आहे, या लेवलच्या खाली येणार आहे. 245च्या खाली जायला लागलं तर आपल्याला लॉसच्या दिशेकडे जावे लागेल, नाहीतर इथून एक जबरदस्त मुवमेंट होईल. तर बाकीचे स्टॉक पण बघा, युनिकेल और
ओरियन फार्मा म्हणून एक स्टॉक आहे. हा मी बहुतेक काल घेतला होता वरच्या दिशेला आणि आता खालच्या दिशेला जातोय. ही इम्पॉर्टंट लेवल आहे 1050ची. ही यानं तोडायला नाही पाहिजे. जर तोडायला लागलं तर तो खालच्या दिशेला जाईल आणि आपल्या एका भागावर जे काय लॉस होईल ते आपल्याला घेऊन बाहेर जावं लागेल. लॉस इम्पॉर्टंट आहे, लॉस घेता आला पाहिजे. तर तुम्ही बघा स्पेक्ट्रम स्टॉक आहे. याच्यात एक बहुतेक न्यूज बघा तुम्ही, याच्यावर एक असं काहीतरी झालेलं आहे. न्यूजचं आहे काहीतरी, त्याच्यामुळे गॅप अप गॅप डाऊन होते. आजच्या दिशेला वर दिसेल. आता हा माझा लॉस पॉईंट आहे 2150. गॅप डाऊन जर झाला तर पर्याय नाही, 10च्या जागी 15 पण होईल, तो आपल्याला घ्यायचा आहे लॉस. नाही तर इथून आपण त्याला होल्ड करणार आहोत. एकच स्टॉक आहे तो गॅप अप गॅप डाऊन व्हायला सध्या. त्याच्यानंतर FCL टेक बघा, या लेवलला टच केला, काल पण टच केला, 2-4 दिवस कंटिन्यू टच करतो आणि इथून वर जाते. म्हणजे की या ठिकाणी इन्व्हेस्टरचे फुटप्रिंट आहेत, ते तुम्हाला ओळखता आले पाहिजे. आज हा स्टॉक खाली गेला होता, आपण या लेवल याच्याबद्दल बोललेलेच. फक्त स्टॉक, आता हा स्टॉक इतका वर का गेला, कशामुळे गेला? अरे इन्व्हेस्टर या ठिकाणी आलाय, आपल्याला फुटप्रिंट दिसलेत ना. एक तर तो प्रॉफिट बुक करून खालच्या दिशेला जाईल हळूहळू, नाहीतर वरच्या दिशेला जाईल. इन्व्हेस्टर आला म्हणजे 10-20% घेण्यासाठी थोडाच येतो, तो 50% पण घेतो. आपले स्टॉक बघा, महिन्याला 50, मी जे स्टॉक देतो ते मागे बघा, या स्टॉकनं एका महिन्यामध्ये मागच्या 50% रिटर्न दिलेले आहेत. बॉक्स स्टॉक आहे, मागच्या 2-3 महिन्याखाली एकदा 60% आणि खालच्या दिशेला आला, तर इथून वर निघेल तो 50% देऊ शकतो. आपण सांगू, या कल्याण ज्वेलरने 50%, महिन्याला 50% स्टॉक आपल्यामुळे वर जाणार आहे का? नाही, आपल्याला इन्व्हेस्टरच लागेल याच्यामध्ये, जो की मोठी आणि हेवी क्वांटिटी उचलणाराच व्यक्ती लागेल आणि त्याच्यासोबत आपल्याला चालायचं आहे बस. त्या ज्या वाटेने तो गेलाय ते आपल्याला कळायला पाहिजे. ठीक आहे, हरकत नाही. जे स्टॉक तुम्हाला कसे वाटतात ते मला नक्की कमेंट्स करा. आणि असे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील किंवा वेगवेगळ्या स्किल्स शिकायच्या असतील तर ते आम्ही हळूहळू तुम्हाला शिकवणार आहे. त्या तुमच्या व्हिडिओच्या कमेंट्सवर अवलंबून आहे आणि चॅनलला फॉलो करण्यावर अवलंबून आहे. जसे चॅनलचे सबस्क्रायबर वाढतील तसं आपण डिस्कशन करणार आहोत. इथं कुठली फीस नाही आहे, इथं कुठली ॲडवाईज नाही आहे, काही नाही. बस तुम्हाला शिकण्यासाठी ह्या गोष्टी माझ्याकडून तुम्हाला फ्रीमध्ये मिळू शकतात. ठीक आहे मित्रांनो, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा ॲडव्हान्समध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.